ओम बबन वाघमोडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वाघमोडे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 7th क्लासचा मॅथमॅटिक्सचा चॅप्टर नंबर 10 बँक अँड सिंपल इंटरेस्ट याला प्रॅक्टिस सेट 40 आज सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. म्हणजेच की रिहाना जी आहे तिने जे आहे 1500 रुपये स्कूल फंड मध्ये डिपॉझिट केले. किती रेट होता त्याचा 9 PCPA, किती वर्षासाठी 2 years साठी. तर तिला जे आहे किती अमाऊंट परत मिळेल हे आपल्याला काढायचंय. तर सॉल्व्ह करूया. तर इथे मी सोल्युशन लिहित आहे. तर इथे जे गिव्हन आहे ते आपल्याला फर्स्ट लिहायचं. म्हणजे प्रिन्सिपल इज इक्वल टू 1500 रुपीज. तर 1500 रुपीज प्रिन्सिपल आहे आणि रेट इज इक्वल टू 9 PCPA. हे जे हे तर इथे 9 PCPA ही जी रेट आहे आणि जो टाइम आहे, ड्युरेशन जे आहे ती 2 years आहे. तर आपल्याला काय काढायचं, तर आपल्याला अमाऊंट काढायची. अमाऊंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला अमाऊंट काढायचे. विचारलं काय, तर अमाऊंट विचारलेलं. तर अमाऊंटचा फॉर्म्युला काय, तर अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. आपल्या जवळ प्रिन्सिपल आहे पण इंटरेस्ट नाही आहे, तर इंटरेस्ट आपल्याला काढायला लागेल. तर इंटरेस्ट आपल्याला फर्स्ट काढण्यासाठी इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहावा लागेल. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी, म्हणजेच की रेट मल्टिप्लाय बाय टी अपॉन टी, म्हणजेच की इयर्स 100. तर हा जो फॉर्म्युला आपल्याला लिहावा लागेल तिथे व्हॅल्यू पुट करून घेऊया. प्रिन्सिपल काय 1500 मल्टिप्लाय बाय रेट काय 9, टाइम किती आहे 2 अपॉन जे 100. म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. या शून्याने हा शून्य कॅन्सल, या शून्याने हा शून्य कॅन्सल. जेव्हा आपण याची मल्टिप्लिकेशन करू तेव्हा जे आन्सर आहे ते येतं. तर याचा जेव्हा आपण याची मल्टिप्लिकेशन करू, म्हणजेच की फर्स्ट आपण 50 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2, याचं जे आन्सर येतं ते 270. हे जे आहे इथे आन्सर येतं. तर आपल्याला काय इथे काय मिळालं, इंटरेस्ट मिळाला. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 270 रुपीज. तर आपल्याला काय काढायचं अमाऊंट. तर अमाऊंट इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. इंटरेस्ट काय 270 प्लस प्रिन्सिपल काय 1500. याची ऍडिशन काय होईल 1770. 1770 जे ते याचं आन्सर होईल. आपण लिहू शकतो. सो रिहाना विल गेट 1770 रुपीज. तर इथे जे आहे आपण या क्वेश्चनचा सोल्युशन लिहिलाय. तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. म्हणजेच की जेठालाल जे आहे ते हाऊस बांधण्यासाठी हाऊसिंग लोन घेतलं त्यांनी. किती 2,50,000 आणि त्याचा रेट काय होता, तर 10 PCPA. किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. तर प्रत्येक वर्षाला ते किती इंटरेस्ट देतील हे आपल्याला काढायचं आणि टोटल अमाऊंट ते किती देतील बँकेला ते काढायचं. तर सोल्युशन लिहूया. तर मी आन्सर इथेच लिहित आहे. सोल्युशन तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट करू शकता. फर्स्ट आपण जे गिव्हन आहे ते लिहून घेऊया. प्रिन्सिपल इज इक्वल टू 2,50,000 आणि रेट इज इक्वल टू 10 PCPA आणि टाइम इज इक्वल टू 5 years. आपल्याला काय काढायचं, तर इंटरेस्ट काढायचा पर वर्षाचा. म्हणजे की प्रत्येक वर्षाला किती इंटरेस्ट द्यावा लागेल ते काढायचं आणि टोटल अमाऊंट काढायचं. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. तर याचं कसं होईल, P म्हणजेच की 2,50,000. 2,50,000 मल्टिप्लाय बाय रेट काय 10 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 100. आता काय होईल, इथे हा शून्य आणि हा शून्य आणि हे दोन शून्याचे कॅन्सल. इथे काय होईल 2,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5. तर जेव्हा याची आपण मल्टिप्लिकेशन करू सर्व याची, तेव्हा आन्सर काय होईल, इज इक्वल टू I इज इक्वल टू 25,000 जे आहे याचं सर्व याचं जे मल्टिप्लिकेशन येईल 25,000 रुपीज जे आहे हे इंटरेस्ट प्रत्येक वर्षात द्यावं लागेल.
आता आपल्याला काय काढायचं, टोटल अमाऊंट काढायचे. टोटल अमाऊंट. तर टोटल अमाऊंट कशाने लिहितात, टोटल अमाऊंट ए ने लिहितात. ए इज इक्वल टू टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय 2,50,000 रुपीज प्लस काय 25,000. तर याची जी ऍडिशन आहे ते काय आहे, ती 3,75,000 रुपीज जे आहे ते जे टोटल अमाऊंट होईल, म्हणजे टोटल सर्व ते किती बँकेला परत देतील. तर आपण इथे लिहू शकतो, सो जेठालाल will return a total amount to bank is 3,75,000 rupees and yearly interest is 25,000 रुपीज. तर इथे जे आहे बघू शकता तुम्ही, आपण सोल्युशन लिहिलंय. हे सोल्युशन छोटंच आहे, फक्त आपल्याला कळायला हवं. कळल्यावर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर इथे जो थर्ड क्वेश्चन आहे तो आहे, श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2 + 1/2 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? म्हणजेच की श्रीकांतने जे 85,000 रुपये बँकेमध्ये सेव्हिंग बँकमध्ये टाकले, सेव्हिंग बँकमध्ये त्याच्या अकाउंटमध्ये किती वर्षासाठी, तर 2 + 1/2 ऍट, म्हणजे त्याचा हे किती होता रेट 7 PCPA. तर आपल्याला जे आहे त्याचा टोटल जे इंटरेस्ट आहे ते आपल्याला काढावं लागेल. तर सोल्युशन जे आहे ते आपण लिहूया. तर इथे जे फर्स्ट आपण जे गिव्हन आहे ते लिहून घेऊया. सोल्युशन इज इक्वल टू, म्हणजे की फर्स्ट गिव्हन काय आहे आपल्याकडे, प्रिन्सिपल इज इक्वल टू 85,000 आणि रेट काय, रेट 7 PCPA. 7 PCPA आपल्याकडे रेट आहे. आणि टाइम किती आहे, टाइम आपल्याला आहे जसं की टी इज इक्वल टू 1/2 years. तर याला आपण लिहू करू शकतो, 2 × 2 इज इक्वल टू 4 + 1 इज इक्वल टू 5 years. बरोबर आहे ना. 5 आता 5 आहे की नाही, 5 आणि हा जो आहे 2 अपॉन मध्ये इथे राहील. बरोबर, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ना. थांबा मी तुम्हाला सॉल्व पूर्ण करून दाखवतो. तिथे 2 + 1/2 तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 2 × 2 4. अरे 1 आहे की नाही, याच्या खाली काही नाही आहे, 1 आहे. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. 1 × 1 + 1/2 आणि 2 × 1 2. याचे ऍडिशन काय होईल, 5/2. हे जे आहे इयर्स आहेत, 5/2 वर्षासाठी, म्हणजे की हाफ ऑफ 5 म्हणू शकतो आपण. तर आता आपल्याला काय करायचं, तर इंटरेस्ट काढायचा आहे. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, I इज इक्वल टू P × R × टाइम अपॉन 100. तर प्रिन्सिपल काय 85,000 मल्टिप्लाय रेट काय 7 मल्टिप्लाय टाइम काय 5/2 अपॉन 100. ते त्याचे हे शून्य आणि हे दोन्ही शून्य कॅन्सल होतील का नाही. आता उद्याला काय 850 × 7 × 5/2. तर हे जे आहे इथे काय होईल, आता आपण याला मल्टिप्लाय करू शकतो. 2 × 1 2 2 4 आणि हे जे आहे 25. इथे काय होईल, तर इज इक्वल टू 425, म्हणजे 2 ने आपण डिवाइड केलं 850 ला. इथे काही 425 हे इथे आन्सर आहे. मल्टिप्लाय बाय हे 7 जसे त्याच्या खाली मल्टिप्लाय बाय 5. त्याचा आन्सर काय होतं 40,875 रुपीज जे आहे त्याचं आन्सर आहे. तर इथे जे याचं रुपीज आपण काढले, आता आपण लिहू शकतो. सो श्रीकांत विल received 40,875 rupees from नाही at the end of the year.
तर इथे जे आपण जो थर्ड क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व्ह करा. आता आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करू. फोर्थ क्वेश्चन आहे ऍट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees principal is 1,200 rupees. What will be the interest on 50,000 rupees at the same rate of interest फॉर द सेम पिरियड. म्हणजे इथे बघा हा प्रश्न जो आहे तो किचकट आहे. तिथे काय आहे तर ऍट अ सर्टन रेट म्हणजे की कोणत्या रेटसाठी इंटरेस्ट द इंटरेस्ट ऑफ 4 वर्षाचा इंटरेस्ट काय तर 5,000 रुपीजवर जे आहे 5,000 रुपीज जे प्रिन्सिपल आहे यावर किती रेट आहे तर 1,200 रुपीज रेट आहे. तर आपल्याला विचारलं आहे की व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन म्हणजे की 15,000 रुपयावर किती इंटरेस्ट येईल. तर यानुसार अशी इतकेच वर्ष त्यामध्ये जसं की 4च वर्षासाठी आणि त्याच या एक्झाम्पल मधल्या रेटसाठी. तर आता आपण सॉल्व्ह करूया. हे जे तुम्ही फर्स्ट क्वेश्चन समजून घ्या. मी तुम्हाला सॉल्व्ह करण्या अगोदर एक बार आणखीन क्वेश्चन सांगतो. इथे काय आहे तर 5,000 जे आहे हे प्रिन्सिपल आहे. तर हे प्रिन्सिपल कोणीतरी डिपॉझिट केलं म्हणजे की बँकेमध्ये टाकले. तर ते किती वर्षासाठी टाकले 4 वर्षासाठी आणि त्याचा जो रेट आहे हा रेट आपल्याला माहित नाहीये. पण याच्यावर जे इंटरेस्ट मिळाला हा आपल्याला माहित आहे. हा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर याच प्रकारे जे आहे तर हे सर्व आपण जे आहे इयर्स आणि रेट घेऊन आपल्याला जे आहे रेट आणि टाइम घेऊन आपल्याला 50,000 रुपीज जे आहे 50,000 रुपीजवर किती इंटरेस्ट येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर सोल्युशन लिहूया. तर इथे आपण सोल्युशन लिहूया. तर फर्स्ट जे गिव्हन आहे ते आपण लिहून घेऊया. तर प्रिन्सिपल काय आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये बरं जे फर्स्ट आपल्याला कंडिशन दिली आहे त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल काय 5,000 रेट आपल्याला माहित नाहीये. आपल्याला टाइम माहित आहे 4 years आणि इंटरेस्ट सुद्धा माहित आहे. इंटरेस्ट किती आहे 1,200 रुपीज. इथे सुद्धा मी रुपीज लिहून घेतो. तर 1,200 रुपीज जे इंटरेस्ट आहे. तर आता आपल्याला काय करायचं रेट काढायची आहे. रेटचा आपल्याला फॉर्म्युला माहित नाही. आपल्याला फक्त माहित काय फॉर्म्युला कशाचा आहे इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. तर यावरून जे आपण रेट सुद्धा काढू शकतो. जसं की ही सर्व जे व्हॅल्यू आहे आपण पुट करून घेऊया आणि आर जे याची व्हॅल्यू काढूया. इक्वेशन्स आपण शिकलेलो आहोत. तर आपण फॉर्म्युला लिहूया आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. इंटरेस्ट किती आहे 1,200 रुपीज इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 5,000 जे आहे ते इंटरेस्ट प्रिन्सिपल आहे. 5,000 प्रिन्सिपल आपण लिहिलं आणि रेट आपल्याला माहित नाही तर आपण रेट साठी आर राहू देऊ आणि टाइम किती आहे 4 अपॉन 100. तर हे 0 आणि हा 0 कॅन्सल हा 0 आणि हा 0 कॅन्सल उरलं काय 1,200 इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय 4. तर इथे काय होईल तर फर्स्ट जे आहे ते आपल्याला याची जे डिव्हिजन करून घ्यावे लागेल. जसं की 1,200 अपॉन हे किती आहे हे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही तर इथे डिव्हिजन मध्ये जाईल इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय 4. तर हा 0 आणि हा 0 कॅन्सल 5 1 चा 5 आणि असं जे आपण जेव्हा डिव्हिजन करू तेव्हा आन्सर काय येतो तर इथे जेव्हा आपण डिव्हिजन करू तेव्हा येतं 24. तर 24 इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय 4. तर आता हा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही तर ते डिव्हिजन मध्ये इज इक्वल टू आर 4 1 चा 4 4 6 चा 24 6 इज इक्वल टू आर. सो रेट इज इक्वल टू 6 पीसीपीए आपण लिहू शकतो. सो रेट इज इक्वल टू 6 पीसीपीए. तर हा रेट. तर आता आपल्याला सेकंड कंडिशन लिहायचं. सेकंड कंडिशन नुसार आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर इथे काय आता लिहू शकतो आपण इफ डिपॉझिटेड ही डिपॉझिट 50,000 रुपीज फॉर सेम रेट अँड सेम टाइम. तर इथे प्रिन्सिपल काय होईल पी इज इक्वल टू 50,000 रुपीज आणि रेट काय होईल आर इज इक्वल टू आपण काढला मग अशी 6 आणि टाइम जो आहे तोच 4 years. तर इथे इंटरेस्टचा फॉर्म्युला काय होईल आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100 हा फॉर्म्युला होईल. आता आपण पुट करूया पी इज इक्वल टू 50,000 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 100. हा 0 आणि हा 0 कॅन्सल हा 0 आणि हा 0 कॅन्सल. इथे काय 150 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय
4. तर इथे आपण जेव्हा याचं सोल्युशन करू 150 मल्टिप्लाय बाय आता 6 4 24, जेव्हा याचं हे मल्टिप्लिकेशन करू 3600 रुपीज जे आहे हे आपल्याला इंटरेस्ट मिळतं. सो द इंटरेस्ट इज 3600 रुपीज. हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर यामध्ये जो आहे 5th लास्ट क्वेश्चन आहे. इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक ऍट 10 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. म्हणजे की पंकजने जे आहे 1,50,000 रुपये बँकमध्ये गुंतवणूक केली आणि 10 PCPA 10 PCPA हा त्याचा रेट होता. किती वर्षासाठी? 2 years साठी. तर आपल्याला त्याची टोटल अमाऊंट काढायची आहे. फर्स्ट आपण इंटरेस्ट काढूया, नंतर अमाऊंट काढूया. तर सॉल्व्ह करूया. तर सोल्युशन लिहूया. फर्स्ट जे गिवन आहे ते लिहून घेऊया. मी क्वेश्चन यासाठी लिहित नाही की टाइम वेस्ट होतो, तुम्ही तो तुमच्या टेक्स्ट बुक मधून बघू शकता. तर फर्स्ट जे गिवन आहे ते लिहून घेऊया. प्रिन्सिपल इज इक्वल टू, प्रिन्सिपल काय आहे आपल्याकडे? प्रिन्सिपल आहे 1,50,000. आणि रेट काय? रेट आहे 10 PCPA. आणि यानंतर जे आहे तर त्याचे टाइम की काय आपल्याकडे टाइम आहे किती वर्षासाठी? 2 years साठी. तर आपल्याला काय काढायचं आहे? अमाऊंट काढायची आहे. अमाऊंट साठी फर्स्ट आपल्याला इंटरेस्ट काढायला लागेल. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? I इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. तर व्हॅल्यू पुट करूया 1,50,000. P म्हणजेच की 1,50,000 मल्टिप्लाय बाय रेट काय? 10 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 100. तर इथे जे 0 कॅन्सल होऊन जातील. इथे जेव्हा 0 कॅन्सल होऊन जातील उरलेलं काय? तर 1,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1,500 10 to the 20. जेव्हा आपण याचं आन्सर लिहू 50 to the 30 आणि 1 2 3 0 जसे तसे 30,000 बघा तुम्ही इथे इंटरेस्ट आलेला आहे. सो इयरली इंटरेस्ट बी 30,000 रुपीज. तर नाऊ अमाऊंट इज इक्वल टू, अमाऊंटचा फॉर्म्युला काय? इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. इंटरेस्ट काय? 30,000 प्लस प्रिन्सिपल काय? 1,50,000. तर याचा आन्सर काय? याचा येईल 1,80,000 रुपीज. तर आपण लिहू शकतो सो द अमाऊंट विल गेट by Pankaj is 1,80,000 रुपीज. तर 1,80,000 रुपीज जे आहे ती पंकज जे अमाऊंट वापस बँक मधून घेईल. तर इथे जे आपला प्रॅक्टिस सेट 40 हा सॉल्व्ह झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण नेक्स्ट जे यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते घेऊन येणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन येणार आहोत. तर आपण आता हा व्हिडिओ स्टॉप करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.